प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण सेल मेम्ब्रेन पण असं म्हणतो किंवा त्याला बायो मेम्ब्रेन असं पण म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे आपल्याला कसं पाहायला भेटणार? इट इज क्वाईट थिन, कॉसिफाईड. व्हॉट इज मीन बाय कॉसिफाईड? कॉसिफाईड मीन्स इट इज परफेक्ट फॉर इट्स फंक्शन. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मेनली याचं फंक्शन आपल्याला काय माहिती आहे का? इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल ॲक्रॉस इट. म्हणजे त्याच्या थ्रू मटेरियल काय होऊ शकतं? ट्रान्सपोर्ट आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे मेनली हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं हे सिलेक्टिव्हली परमिबल असतं. सिलेक्टिव्हली परमिबल म्हणजे काय? सिलेक्टिव्ह मटेरियल त्याच्यात ॲक्रॉस काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए कॉसिफाईड स्ट्रक्चर. कॉसिफाईड म्हणजे काय? लक्षात ठेवायचं. इट इज परफेक्ट फॉर इट्स फंक्शन. म्हणजे जे फंक्शन आपल्याला कोणतं पाहायला भेटतं? लक्षात ठेवायचं का? ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. ओके, चलो आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे आपल्याला दोन्ही साईडला पाहायला भेटणार. हे कसं असतं? एक्स्ट्रा सेल्युलरली पण आपल्याला पाहायला भेटणार. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे आउटसाईड द सेल, किंवा आपण मेन्शन करू अराउंड प्रोटोप्लास्ट, बरोबर. किंवा आपल्याला ते पाहायला भेटतं इंट्रा सेल्युलरली. इंट्रासेल्युलर म्हणजे इनसाइड सेल, बरोबर ना. अराउंड सेल ऑर्गेनेल्स, बरोबर. सपोज इथं आपल्याला माहिती आहे पहा, सेल आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि हा मायटोकॉन्ड्रिया आपण सपोज शो केला इथं, बरोबर. आता इथं आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे लिव्हिंग मॅटर प्रेझेंट असतं त्या लिव्हिंग मॅटरला आपण कन्सिडर करतो प्रोटोप्लास्ट. म्हणजे याच्यामध्ये सगळंच येईल, सायटोप्लाझम येईल, सेल ऑर्गेनेल्स आपल्याला पाहायला भेटणार. ओके, ऑल दीज कन्स्टिट्यूट प्रोटोप्लास्ट. आणि ह्या प्रोटोप्लास्टच्या सराउंडिंगला हे जे आपल्याला मेम्ब्रेन पाहायला भेटणार हे कसं आहे? एक्स्ट्रा सेल्युलरली, म्हणजे सेलच्या बाहेरून मेम्ब्रेन. लक्षात ठेवायचं. आणि इंट्रा सेल्युलर म्हणजे काय? आता हे जे मेम्ब्रेन आपल्याला पाहायला भेटतं पहा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल किंवा मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, बरोबर ना. दीज आर ऑल नथिंग बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे पण काय असतं? ॲक्च्युली प्लाझ्मा मेम्ब्रेनच असतं. सेम स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटणार, पण हे सेलच्या आतमध्ये, हे लक्षात ठेवायचं, इनसाइड सेल. त्याच्यामुळे त्याला आपण इंट्रासेल्युलरली असं म्हटलं आहे. म्हणजे हे जे डबल आपण त्याला म्हणू डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स जे प्रेझेंट असतात सेल्समध्ये, ते जे मेम्ब्रेन्स आहे ते पण काय आहेत? ॲक्च्युली प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेनच असतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि हे जे इंट्रासेल्युलर मेम्ब्रेन आपल्याला पाहायला भेटणार, दे सेपरेट द सेल ऑर्गेनेल्स फ्रॉम द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमपासून सेल ऑर्गेनेलला सेपरेट करण्यासाठी हे इंट्रासेल्युलर बायोमेम्ब्रेन काय करतील? हेल्प करतील. लक्षात ठेवायचं. नॉर्मली जर आपण पाहिलं तर हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, इट इज मेडअप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. फॉस्फोलिपिड बायलेअर. बाय म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे 2 लेयर्स असतील. 2 लेअरपासून ॲक्च्युली फॉर्म झालेले. म्हणजे आपण याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये 2 रिजन्स पाहायला भेटतील पहा. एका फॉस्फोलिपिड किंवा लिपिड लेअरमध्ये 2 स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला भेटतील. दिस इज 1 लेअर. हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये 2 कोणते पार्ट्स असतात? हा जो आपल्याला गोल पाहायला भेटणार, दिस इज नथिंग बट ए हेड रिजन. मग त्याला आपण पोलार असं कन्सिडर करतो, पोलार किंवा हेड रिजन. आणि खालच्या साईडला हे जे काही 2 रिजन्स आपल्याला पाहायला भेटणार, दीज आर नथिंग बट टेल रिजन. मग यांना आपण नॉन पोलार असं म्हणणार. ओके, आता इथं काय म्हटले पहा, फॉस्फोलिपिड बायलेअर. बायलेअर म्हणजे किती लेअर असतील? 2 आपल्याला लेअर्स पाहायला भेटतील. म्हणजे खालच्या साईडला पण एक प्रेझेंट लेअर फॉस्फोलिपिडची. ओके, दिस काइंड ऑफ आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. हे लक्षात ठेवायचं. आणि ही जी थिकनेस आहे ही जवळजवळ आपल्याला 75 एमस्ट्रॉंग इतकी पाहायला भेटणार. एमस्ट्रॉंग ॲक्च्युली युनिट आहे. छोट्या ज्या गोष्टी असतात मायक्रो आहे का नाही, ते मेजर करण्यासाठी एमस्ट्रॉंग यूज केलं जातं. थिकनेस किती आहे? 75 एमस्ट्रॉंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता पहा, हे जे हेड रिजन किंवा पोलर रिजन आपल्याला पाहायला भेटतात हे काय असतात? हे हायड्रोफिलिक असतात. हायड्रोफिलिक इन नेचर. हायड्रोफिलिक म्हणजे काय? वॉटर लविंग. हायड्रो म्हणजे वॉटर,
हे लक्षात ठेवायचं. आणि फिलिक म्हणजे वॉटर, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ॲब्झॉर्ब होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे टेल रिजन्स आहे, टेल रिजन्स हे आपल्याला हायड्रोफोबिक पाहायला भेटणार. हायड्रोफोबिक टेल रिजन असतात. वॉटर हिटिंग म्हणजे ते वॉटरला ॲब्झॉर्ब करत नाही, दूर ढकलतात, त्यामुळे त्याला आपण हायड्रोफोबिक असं म्हटलं. ओके. आता हे जे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं ॲक्च्युली कसं दिसतंय आपल्याला, इट लुक लाईक अ सँडविच, किंवा याला सँडविच असं म्हटलं जातं, सँडविच मॉडेल. ओके, इट लुक लाईक सँडविच. ओके, वाय इट इज कॉल्ड एज अ सँडविच, बिकॉज आपल्याला दोन रिजनला काय पाहायला भेटणार, ह्या रिजनला आणि ह्या रिजनला काय प्रेझेंट आहे, पोलर रिजन प्रेझेंट असतात, पोलर रिजन, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिला, हा जो पूर्ण रिजन आपल्या मधल्या साईडला पाहायला भेटणार, हा नॉन पोलरचा आहे, नॉन पोलरचा. याला शटायचं म्हणजे टेल दे आर डायरेक्टेड टुवर्ड इच अदर, एकाकडं काय एकमेकांकडे डायरेक्टेड असेल टेल रिजन, आणि पोलर किंवा हेड रिजन एकमेकांच्या अपोजिट साईडला असतात. ओके, म्हणजे दोन पोलर दोन्ही साईडला, आणि मधल्या साईडला आपला नॉन पोलर रिजन पाहायला भेटणार, जस्ट लाईक अ सँडविच, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आपला एक्स्ट्रा प्रोटीन्स पण पाहायला भेटतात. ओके. आता याच्यामधलं एक आपला मॉडेल स्टडी करायचं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असलेलं फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. इट वॉज प्रपोज बाय सिंगर अँड निकोलसन. अकॉर्डिंग टू दीज टू सायंटिस्ट, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड प्लस प्रोटीन्स. याच्यामध्ये फॉस्फोलिपिड्स आणि प्रोटीन्स प्रेझेंट असतात, असं कोणाचं म्हणणं आहे, सिंगर अँड निकोलसन्स. ओके. दीज प्रोटीन्स आर लाईक आइसबर्ग इन सी ऑफ लिपिड्स, याला हटायचं. ओके. आता फ्लुइड मोझॅइक याचा अर्थ काय होतो, हे जे प्रोटीन्स असतात दे लाईक आइसबर्ग. आइसबर्ग म्हणजे आपल्याला बर्फाचे तुकडे पाहायला भेटणार, कशामध्ये, सी ऑफ लिपिड्स, लिपिडच्या समुद्रामध्ये बर्फाचे काय तर तुकडे म्हणजेच काय प्रोटीन्स असतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे जे आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा जे लिपिडची लेअर आहे ॲक्च्युली इट लुक लाईक अ फ्लुइड, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये हे जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर, हे काय करतात लक्षात ठेवायचं, लॅटरल मुवमेंट, ॲक्च्युली लॅटरल मुवमेंट शो करतात. ओके. म्हणजे ह्या डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतं प्रोटीन किंवा ह्या डायरेक्शनला लॅटरल मुवमेंट, मग त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं फ्लुइडिटी, हे लक्षात ठेवायचं. ओके. चला, आता हे जे प्रोटीन्स आहे हे दोन टाईपचे आपल्याला पाहायला भेटतील प्रोटीन्स असतात. एक जे प्रोटीन्स आहे त्यांना आपण म्हणणार एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन. ओके. किंवा त्याला पेरिफेरल प्रोटीन पण म्हणणार, लक्षात ठेवायचं. दीज आर नथिंग बट एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन, or we can say that peripheral proteins. Peripheral proteins कुठे असतात, they are present on surface of membrane. सरफेसला प्रेझेंट असेल, एक तर इनसाईड किंवा आउटसाईड. सपोज हे आउटसाईड आहे सेलच्या, तर बाहेरच्या साईडने प्रेझेंट असेल सरफेसला, किंवा आतल्या साईडला प्रेझेंट असतील, लक्षात ठेवायचं सेलच्या आतून, बरोबर ना. त्यामुळे त्यांना पेरिफेरल किंवा एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन असं म्हटलं जातं. ओके. दुसरे जे आपल्याला पाहायला भेटणार त्यांना आपण इंट्रिन्सिक प्रोटीन असं म्हणतो. ओके. इंट्रिन्सिक प्रोटीन्स आर एम्बेडेड इनसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन, दे आर एम्बेडेड इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप पाहायला भेटतात. पहा, हा जो आहे हा आणि हा, याला आपण काय म्हणणार, दीज आर नथिंग बट इंट्रिन्सिक प्रोटीन्स. आता हे जे इंट्रिन्सिक प्रोटीन आहे एक तर हे पार्शली एम्बेडेड असतात, म्हणजे थोड्याफार प्रमाणात आतल्या साईडला शिफ्ट झालेले आपल्याला पाहायला भेटतील, किंवा ते आर कम्प्लिटली एम्बेडेड, हे लक्षात ठेवायचं, थ्रू आउट द थिकनेस ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. का ज्यामुळे आपल्याला काय पाहायला भेटणार, याचे जे काही दोन्ही एंड आहे आपल्याला दोन्ही सरफेसला पाहायला भेटणार ह्या प्रोटीनचे, बरोबर ना. आता ह्या टाईपचे जे प्रोटीन्स असतात का दोन्ही साईडला त्याचे ॲक्च्युली एंड्स विजिबल असतात, आउटसाईड आणि इनसाईड, हे लक्षात ठेवायचं. ह्या प्रोटीन्सला आपण ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन असं पण म्हणतो, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन असं पण म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. ओके. बिकॉज दे आर व्हिजिबल फ्रॉम बोथ द साईड्स, दॅट्स वाय. ओके. आणि ह्या प्रोटीन्सला अजून एक नाव आहे, त्यांना प्रोटीन टनेल्स
असं पण म्हटलं. फंक्शन्स आपण पाहूया. सुरुवातीला लक्षात घ्या, आपण एक पाहिलं होतं पहा फ्लुइड मोझॅइक मॉडेलमध्ये, त्याला आपण ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन असं म्हटलं होतं. इंट्रिन्सिक प्रोटीनपैकी एक आपण पाहिला होता ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन, किंवा त्याला आपण टनेल प्रोटीन असं म्हटलं होतं. आता व्हाईट इज कॉल्ड एज अ टनेल प्रोटीन, किंवा त्याला कॅरियर प्रोटीन असं पण म्हटलं जातं. बरोबर ना? बिकॉज हे जे प्रोटीन्स आहे काही सबस्टन्सला च्या मुवमेंटसाठी म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड किंवा आउटसाईड टू इनसाईड, ओके, काही मटेरियलच्या ट्रान्सपोर्टसाठी हे काय करतील, प्रोटीन्स हेल्प करतील. त्यामुळे त्यांना टनेल प्रोटीन किंवा त्यांना कॅरियर प्रोटीन असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता काही जे कॅरियर प्रोटीन असतात लक्षात घ्या वॉटरच्या मुवमेंटसाठी पण हेल्प करतात, मग त्यांना म्हटलं तर पोरिन्स. लक्षात ठेवायचं. ओके. वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी कोणते प्रोटीन हेल्प करतात लक्षात ठेवायचं. दीज आर नथिंग बट पोरिन्स, किंवा त्याला ॲक्वापोरिन्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. ओके. चला आता आपण फंक्शन पाहूया. पहिलं जे आपल्याला मेन फंक्शन पाहायला भेटणार ते म्हणजे प्रोटेक्शन. बरोबर ना? सेल ऑर्गॅनेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी. दुसरं जे आपल्याला मेन्शन केलेलं आहे पहा सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे काय, आणि त्याचे व्हेरियस टाईप्स त्याच्यामध्ये सांगितले ते म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. बरोबर ना? आता ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल कोणकोणत्या प्रोसेस थ्रू होऊ शकतं ते आपल्याला सांगितलं आहे. पहिलं जो सांगितलं आहे त्याला म्हटलं तर सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन. आता ह्या सिम्पल डिफ्युजनमध्ये काय होतं, सपोज आपण इथं मेन्शन करूया दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही आउटसाईड आहे सेलचं आपल्याला पाहायला भेटणार. दिस इज इनसाईड ऑफ सेल. बरोबर ना? आणि आउटसाईडला समजा 2-4 मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे किंवा मटेरियलचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे, आणि आतल्या साईडला जर आपण पाहिले तर ॲक्च्युली जास्त प्रमाणात काय प्रेझेंट आहे, मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे, तर ज्याचं ट्रान्सपोर्ट व्हायचं ते. ओके. आता सिम्पल डिफ्युजनमध्ये होतं काय, हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मॉलिक्युल्स काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात. लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे आतल्या साईडला काय आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला भेटणार, इकडच्या साईडला लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायकडून लोकडं कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे सबस्टन्स त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, मुवमेंट होती. म्हणजे टुवर्ड द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन टिल इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश मुवमेंट आपल्याला पाहायला भेटणार. त्याला सिम्पल डिफ्युजन असं म्हणणार. आणि ह्या प्रोसेससाठी इट डज नॉट रिक्वायर एनी एनर्जी. ह्याला लक्षात ठेवायचं. ओके. याला एनर्जी किंवा ATPची गरज पडत नाही. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यामुळं याला काय म्हटलं तर दुसरं एक नाव आहे, त्याला म्हटलं तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे लक्षात घ्या. ओके. चला आता दुसरा जो आपल्याला टाईप पाहायला भेटतो यामध्ये त्याला आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणूया. ओके. आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये होतं काय, सपोज दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. हे इनसाईड आहे सेलचं, हे आउटसाईड आहे आपल्याला पाहायला भेटणार सेलचा. ओके. आता आपण सपोज इथं 10 मॉलिक्युल्स दाखवले, 10 मॉलिक्युल्स आहे, आणि ह्या साईडला फक्त 3 आपण दाखवले, 3 मॉलिक्युल्स आर देअर. ओके. म्हणजे ऑब्विसली इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे सबस्टन्सचं, आणि या साईडला आपल्याला पाहायला भेटणार हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके. पण आता होतं काय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये का, इथं लक्षात घ्यायचं लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे सबस्टन्स मुवमेंट होणार. लक्षात ठेवायची. ओके. म्हणजे लोकडून जर हायकडं जर होत असेल त्याला आपण सिम्पल डिफ्युजन म्हणणार का, नाही. ओके. मग ह्या प्रोसेससाठी लागते एनर्जी. हे लक्षात ठेवायचं. काय लागणार आपल्याला, एनर्जी इज कन्झ्युम इन धिस प्रोसेस ऑर ट्रान्सपोर्ट. लोकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे जर होत असेल मुवमेंट. ओके. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याला कशाची गरज पडते, ATPची किंवा एनर्जीची गरज पडते, त्यामुळे त्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. किंवा मॉलिक्युलची मुवमेंट कशी होऊ राहिली, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. इथं काय होती, टुवर्ड द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. ओके. आता तिसरी एक आपल्याला मुवमेंट दिली त्यांनी, त्याला म्हटलं तर ऑस्मोसिस. ऑस्मोसिस. आता ऑस्मोसिसमध्ये आपल्याला मुवमेंट कशाची पाहायला भेटणार, मेनली वॉटरची आपल्याला पाहायला भेटणार.
बरोबर ना. आता ऑस्मोसिसमध्ये होत काय असतं लक्षात ठेवायचं, सॉल्व्हंटची जी मुवमेंट आहे हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, पण सॉल्व्हंट कुठून कुठं मूव्ह करणार लक्षात ठेवायचं, लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनकडून हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनकडे आपल्याला काय पाहायला भेटणार, सॉल्व्हंटची मूवमेंट होणार. हे लक्षात घ्या. ओके, यासाठी सिम्पल एक एक्झाम्पल आपण पाहूया. सपोज इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. काय सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. ओके, याला कन्सिडर करू आपण ए जार, दिस इज बी जार. ओके, किंवा ए कंपार्टमेंट बी कंपार्टमेंट. या ठिकाणी आपण सोल्युशन यूज केलं. दोन्ही साईडला काय आहे, सोल्युशन म्हणजे काय असतं, सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. ओके, आपल्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट काय पाहायला भेटणार, वॉटर असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण काय घेतलं, याच्यामध्ये वॉटर आहे, यामध्ये इथं पण आपल्याला वॉटर आहे कारण की सोल्युशन आपण तयार केले. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये आपण ॲड केले सपोज 100 किंवा इथं लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन दाखवलं, त्यामुळे आपण कन्सिडर करू तर 10 टीस्पून ॲड केलं सॉल्ट याच्यामध्ये आपण. ओके, 10 टीस्पून. आणि इकडे जर आपण पाहिलं तर 100 टीस्पून काय ॲड केलं याच्यामध्ये, सॉल्ट. ओके, आता दोन्ही साईडला सोल्युशन आहे, लक्षात घ्या. वॉटर हे ॲक्च्युली काय आहे, सॉल्व्हंट आहे आणि सॉल्ट हे आपल्याला काय पाहायला भेटणार, सोल्यूट. आता वॉटरची मुवमेंट किंवा सॉल्व्हंटची मुवमेंट आपल्याला कशी पाहायला भेटणार, लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे आपल्याला कोणत्या जारमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त पाहायला भेटतं, तर ह्या. तर लक्षात ठेवायचं. म्हणजे वॉटरची जी मुवमेंट आपल्याला पाहायला भेटणार ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू कुठून कुठं होणार, लक्षात ठेवायचं, एकडून बीकडं आपल्याला पाहायला भेटणार. मग या प्रोसेसला म्हटलं तर ऑस्मॉसिस.